प्रेज द लॉर्ड. प्रेमळ प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुम्हा प्रत्येकाचं स्वागत करतो. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे प्रियानो. एक नवीन आशा घेऊन येणारी आजची सकाळ आहे प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो की ज्यावेळेस ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ त्यावेळेस माझ्या मनाला आनंद झाला. प्रियानो, आनंदाची गोष्ट आहे की देवाच्या चरणाजवळ असणं, देवाच्या भवनामध्ये असणं चांगली गोष्ट आहे प्रियानो. आणि आजच्या सकाळी हीच गोष्ट तुमच्या आणि माझ्यासाठी लाभत आहे प्रियानो. आणि म्हणून आम्ही त्या देवाला धन्यवाद देऊया. चला तर प्रियानो, या भक्तीच्या तयारीपूर्वी आम्ही एक गीत गाऊया आणि त्याद्वारे आम्ही या भक्तीमध्ये पुढे जाऊया प्रियानो. त्यावेळेस आम्ही आमचे डोळे बंद करूया. प्रभूला म्हणूया धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. वर्शिप यू जीसस. मला शुद्ध करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या शापातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, मला शुद्ध करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या शापातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. कुकर्म केले मी हाताने, जखडले हात तुझे खिळाने, कुकर्म केले मी हाताने, जखडले हात तुझे खिळाने. पवित्र शास्त्र देऊन या माझ्या हाती, पवित्र शास्त्र देऊन या माझ्या हाती, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, मला शुद्ध करण्या पापातुनी, मला मुक्त करण्या शापातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी, रक्त वाहिले तुझ्या देहातुनी. स्वर्गीय पित्या, संपूर्ण मनुष्य जातीला पापातून मुक्त करण्यासाठी तो आपलं मौल्यवान रक्त त्या वधस्तंभावर सांडलंस बापा. एवढंच नव्हे तर त्या मौल्यवान रक्तानं तू आम्हाला विकत घेतलंस लॉर्ड. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आता आम्ही स्वतःचे मालक आता आम्ही नाही तर तू आमचा मालक आहेस लॉर्ड. तू आम्हाला तुझ्या मौल्यवान रक्तानं विकत घेतलंस लॉर्ड. तू आमच्यासाठी स्वतःचं ब्लड त्या वधस्तंभावर दिलंस लॉर्ड. आजच्या या सकाळी आम्ही तुला धन्यवाद देतो बापा. तू आमच्यासाठी वधस्तंभावर गेलास, आमच्यासाठी मौल्यवान रक्त आणि आपला प्राण तू अर्पण केलास. तुला कोटी कोटी धन्यवाद देतो लॉर्ड. प्रभेश्वराच्या सकाळी तुझे लोक बाप्पा तुला ऐकण्यासाठी तयार आहेत. मास्टर, तुझ्या वचनाच्या द्वारे त्यांच्याशी बोल. प्रत्येकाला ऐकणारे कान आणि समजणारा मन तू दे लॉर्ड. वचनाच्या द्वारे तुझी महिमा लोकांच्या जीवनामध्ये प्रगट कर लॉर्ड जीसस. तुझं वचन बापा बायबल सांगतं की त्याच्या उलगड्याने भोळ्यास प्रकाश प्राप्त होतो लॉर्ड. प्रभू येशू, आजच्या या सकाळी मी प्रार्थना करतो बापा, प्रत्येकाची समज खोल परमेश्वरा. आजच्या सकाळी प्रत्येकाच्या मनाला उघड लॉर्ड. आणि प्रभू प्रत्येकाला तुझं वचन समजू दे लॉर्ड. प्रभू आजच्या सकाळी आम्ही प्रत्येक जण प्रार्थना करतो लॉर्ड, आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे लॉर्ड. तुझी जीवन रूपी भाकर लॉर्ड, जगाला जीवन देणारी भाकर, जगाला तारण देणारी भाकर मोडत असताना प्रभू माझी मदत कर, मला सहाय्य कर. मला तुझ्या पवित्र झग्यावर तू घे आणि हो दे याद्वारे केवळ आणि केवळ तुझ्या पवित्र नामाचं गौरव लॉर्ड. बसलेले सगळे लोक मी तुझ्या पवित्र हातात देतो. तुझं नियंत्रण त्यांच्यावर येऊ दे बाप्पा. ओ परमेश्वरा, मी प्रार्थना करतो तुझ्या उपस्थितीखाली त्यांनी ते वचन ऐकावं असं घडू दे येशूच्या नावामध्ये. माझी प्रार्थना ऐकली सुपकार मानतो येशू प्रभूच्या नावात मागतो. आमेन 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 आमेन. प्रेज द लॉर्ड. आजच्या सकाळी आम्ही आमचे पवित्र शास्त्र उघडूया. आम्ही पाहूया फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 19वे वचन. आजच्या सकाळी या वचनावर आम्ही मनन करूया. फिलिप्पियराचं पत्र याचा 4था अध्याय आणि 19वे वचन.
आम्ही वाचूया 1, 2, 3. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. प्रेज लॉर्ड. फिलिप्पीकराला जे पत्र संत पौल लिहित आहे त्या पत्रामध्ये संत पौल मंडळीच्या गरजांबद्दल बोलत आहे. प्रियानो, अनेक वेळेस मंडळीला गरज असते. प्रियानो, मनुष्य प्राणी हा गरजवंत प्राणी आहे. तुम्हाला आणि मला अनेक प्रकारच्या गरजा आमच्या जीवनामध्ये हव्या आहेत. प्रियानो, अनेक प्रकारची गरज आहे. कोणाला कदाचित घर हवा असेल, कोणाला गाडी हवी असेल, कोणाला स्वास्थ्य हवं असेल. प्रियानो, कोणाला आध्यात्मिक वरदान हवं असतील. प्रियानो, आम्हा प्रत्येकाला कशा ना कशाची तरी गरज आहे. पण पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. प्रियानो, संत पौल या पत्रामध्ये लिहित असताना तो म्हणतो, माझा देव आपल्या संपत्त्यानुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी. हालेलुया. बायबल सांगतं की येशूच्या द्वारे आमची सर्व गरज पुरवली जाईल. प्रियानो, हालेलुया. मीन्स याचा अर्थ असा आहे की येशू तुमच्या आणि माझ्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. बायबल सांगतं की एका नावात स्वर्ग उघडलं जातं आणि ते नाव प्रभू येशूचं नाव आहे. तुम्हाला जे काही पाहिजे प्रियानो ते स्वर्गामध्ये आहे. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय की स्वर्गात दिल्या वाचून भूतलावर माणसाला काहीच मिळत नाही. प्रियानो, ज्यावेळेस स्वर्गात ते ठरलं जातं त्यावेळेस या भूतलावर त्या गोष्टी आम्हाला मिळतात. प्रियानो, आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांनो, आजच्या सकाळी कदाचित तुम्ही गरजवंत असाल. प्रियानो, देव तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई पूर्ण करेल. प्रियानो, प्लीज त्याच्यावर विश्वास करा. प्रियानो, जर तुम्ही त्याच्यावर विश्वास करताल प्रियानो, तुमची हर एक गरज परमेश्वर ख्रिस्त येशूच्या ठाई पूर्ण करेल. प्रियानो, तुमची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला येशूची गरज आहे. प्रियानो, येशू शिवाय तुमची गरज पूर्ण होऊ शकत नाही. प्रियानो, आणि म्हणून तुमची गरज पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल. प्रियानो, जे काही पाहिजे ते तुम्हाला वाटत असेल की ते मिळावं, तर प्रियानो एकाच नावामध्ये ते तुम्हाला आणि मला मिळू शकतं. ते नाव प्रभू येशूचं नाव आहे. प्रियानो, हालेलुया. मनुष्य गरजेनं भरलेला आहे. प्रियानो, माणसाला नाना प्रकारच्या गरजा आहेत. आणि प्रियानो, जगातली स्टोरी आम्ही पाहतो की जर गरजा पूर्ण झाल्या नाही तर सरते शेवटी व्यक्ती हताश निराश होतो. प्रियानो, आणि सरते शेवटी प्रियानो व्यक्ती आत्महत्याच्या दिशेकडे वळतो. प्रियानो, पण प्रेज लॉर्ड, तुम्हाला आणि मला आत्महत्याची करण्याची गरज नाहीये. प्रियानो, ख्रिस्त येशूच्या ठाई पिता आमच्या सगळ्या गरजा पुरवेल. प्रियानो, ओ प्रियानो, गरज आम्हाला मारते. प्रियानो, ओ देवाच्या लोकांनो, आजच्या सकाळी आमच्यासाठी वचन आहे. जगाला माहित नाही की येशू आमच्या गरजा पूर्ण करू शकतो. प्रियानो, पण मी तुम्हाला सांगतो प्रियानो, तुम्हाला आणि मला माहित आहे येशू आमच्या गरजा पूर्ण करणारा परमेश्वर आहे. प्रियानो, या जगातले लोक त्यांच्या गरजा पूर्ण न झाल्यामुळे प्रियानो अनेक लोक सुसाईड करतात. प्रियानो, अनेक लोक आत्महत्या करतात आणि या जगाचा निरोप ते घेऊन निघून जातात. प्रियानो, काही दिवसापूर्वी मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं, 5 लोकांचा परिवार होता. प्रियानो, 2 जण पती पत्नी आणि 3 जण छोटे छोटे मुलं होते. प्रियानो, हा मनुष्य त्याने संसाराला एक चांगली सुरुवात केली, परंतु काय झालं प्रियानो, हळूहळू प्रियानो त्या माणसावर कर्ज होत गेलं आणि ते कर्ज एवढं वाढलं. प्रियानो, प्रत्येक दिवशी ते कर्जदार लोक यायचे आणि वाईट वाईट त्या माणसाला बोलायचे. प्रियानो, तो मनुष्य त्यांचं कर्ज फेडू शकत नव्हता. प्रियानो, त्याच्याशिवाय घरातला कोणी व्यक्ती कामावर जात नव्हता, कारण की लेकरं छोटे होते. प्रियानो, आणि पत्नी घरातलं सगळं काही पाहिजे आणि त्या एकट्या माणसाच्या जीवावर सगळा परिवार चालला होता. प्रियानो, परंतु काय झालं, भरपूर कर्ज या माणसावर झालं. प्रियानो, आणि सरते शेवटी ते कर्जदार लोक यायचे, वाईट वाईट गोष्टी त्या माणसाला बोलायचे. प्रियानो, आणि सरते शेवटी हा माणूस वैतागला. प्रियानो, जे कर्जदार होते ते वाईट प्रकारे त्याचा छळ करायचे आणि सरते शेवटी हा मनुष्य वैतागला. प्रियानो, तो एका दुकानामध्ये बाहेर गेला. प्रियानो, आणि त्याने पॉयझनची बाटली आणली आणि त्याने काय केलं माहितीये, दोघा पती पत्नीनं प्रियानो काय केलं, प्लॅन केला माहितीये, आत्महत्या करून आपल्या सगळ्या परिवाराला संपवायचं. आणि या दोघांनी काय केलं प्रियानो, आपल्या त्या 3 मुलाला, छोट्या छोट्या मुलाला ते पॉयझन दिलं. प्रियानो, थोडं थोडं पॉयझन प्रियानो त्यांना पाजलं आणि ऑन द स्पॉट ते मुलं मरण पावले. आणि त्यानंतर प्रियानो काही वेळानं त्यांनी दोघांनी सुद्धा ते पॉयझन घेतलं आणि दोघं पण प्रियानो ते जण मरण पावले. प्रियानो, एक पुरा परिवार कर्जबाजारी झाल्यामुळं प्रियानो या जगाचा निरोप घेऊन वैतागून निघून गेला. प्रियानो, आमच्या गरजा जर पूर्ण झाल्या नाही प्रियानो तर आत्महत्या करणं प्रियानो हाच पर्याय आमच्यासाठी प्रियानो उरतो. आणि म्हणून अनेक लोक आत्महत्या करतात. प्रियानो, तो परिवार कर्ज झाल्यामुळं प्रियानो त्या परिवाराला या जगाचा निरोप घेऊन जावं लागलं. प्रियानो, पण प्रेज लॉर्ड, आजच्या सकाळी जर तुमची परिस्थिती अशी असेल प्रियानो, तुम्ही कर्जबाजारी असाल, तुम्ही गरजवंत असाल, तर भिवू नका. ख्रिस्त येशूच्या ठाई तुमची प्रत्येक गरज परमेश्वर पूर्ण करेल. हालेलुया. प्रियानो, यामुळे मी या गोष्टी बोलतो
की येशूला माहित आहे मनुष्याचं जीवन काय आहे प्रियानो. येशू या जगामध्ये यासाठी आला, मनुष्याच्या रूपामध्ये यासाठी आला की माणसाचं जीवन काय आहे ते त्यानं समजून घ्यावं प्रियानो. येशू या जगामध्ये आला आणि माणसाच्या टोटल जीवनाला त्यानं समजून घेतलं प्रियानो. माणसाचं जीवन काय आहे प्रियानो, खडतर माणसाचं जीवन काय आहे हे येशूनं समजून घेतलं प्रियानो. आणि म्हणून तो तुमचं जीवन समजून घेऊ शकतो, तुमच्या भावना, तुमच्या समस्या तो समजून घेऊ शकतो प्रियानो. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, बायबल सांगते की परमेश्वर ख्रिस्त येशूच्या ठायी तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आजची प्रार्थना संपण्यापूर्वी प्रियानो, देव तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर देईल. आमचा परमेश्वर आशीर्वादाचा देव बाप आहे. आजच्या सकाळी जी पण काही गरज तुमच्याकडे आहे प्रियानो, देव ख्रिस्त येशूच्या ठायी ती पूर्ण करेल. हालेलुया. कारण येशूला माहित आहे माणसाचं जीवन काय आहे प्रियानो. अंधकार भयानक आहे प्रियानो. गरिबीचा अंधकार माणसाला प्रियानो नाशाकडे घेऊन जातो प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये नीतिसूत्राचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये असं म्हटलंय. नीतिसूत्राचं पुस्तक 10वा अध्याय आणि 15व्या वचनामध्ये गरिबी खतरनाक आहे प्रियानो. गरिबी एक अंधकार आहे. पवित्र शास्त्रामध्ये नीती 10:15 मध्ये असं म्हटलंय, वाचूया आम्ही. धनवानाचे धन धनवानाचे धन हे त्याचे बळकट नगर होय, हे त्याचं बळकट नगर होय, परंतु गरिबीचा नाश त्याच्या दारिद्र्यात आहे. त्याच्या दारिद्र्यात आहे. पुन्हा एकदा आम्ही वाचूया. धनवानाचे धन धनवानाचं धन हे त्याचे बळकट हे नगर त्याचं होय, बळकट नगर होय, परंतु गरीबाचा नाश त्याच्या दारिद्र्यात आहे. त्याच्या दारिद्र्यात आहे. एका गरीबाचा नाश त्याच्या दारिद्र्यात आहे प्रियानो. त्याच्या गरिबीमध्ये नाश आहे प्रियानो. गरिबी आम्हाला मारते प्रियानो. अनेक लोक गरिबीमध्ये आपलं जीवन जगतात प्रियानो. तुम्ही आणि मी गरीब असावं ही परमेश्वराची इच्छा नाहीये प्रियानो. जर तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारणारे लोक असाल प्रियानो, येशू जर तुमचा प्रभू असेल तर कंगालपण आणि प्रभू कधीच बरोबर चालू शकत नाही प्रियानो. येशूचं जीवन आणि प्रभू कधीच बरोबर चालू शकत नाही प्रियानो. देवाच्या लोकांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वराने धनवानतेचे आशीर्वाद दिलेले आहेत. देवाच्या लोकांनो, एका गरीबाचा नाश त्याच्या दारिद्र्यामध्ये आहे. गरिबीमध्ये त्याचा नाश आहे प्रियानो. गरिबी काय आहे येशू ख्रिस्ताला माहित आहे प्रियानो. जर आजच्या सकाळी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही त्या गरिबीचा सामना करत असाल प्रियानो, देव त्याचे धनवानतेचे आशीष तुम्हाला देईल प्रियानो. त्याला माहित आहे गरिबी काय आहे. तो ज्यावेळेस या जगामध्ये आला प्रियानो, या सर्व ट्रायल मधून प्रभू येशू ख्रिस्त गेला. बायबल सांगते की तो गरिबासारखा या जगामध्ये आला. जर यशाचा 53वा अध्याय आणि 7वं वचन जर आम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की तो गरिबासारखा या जगामध्ये आला. लोकर कातणाऱ्या पुढं मेंढरू जसं शांत उभं राहिलं तसं तो त्या लोकांसमोर शांत उभा राहिला. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय यशा 53 आणि 7व्या वचनामध्ये, त्याचे हाल केले तरी ते त्याने सोचिले, आपले तोंड सुद्धा त्याने उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे लोकर कातणाऱ्या पुढं गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. त्याने आपले तोंड बायबल सांगते त्याने उघडलं नाही प्रियानो. ओ, एवढा मोठा सामर्थ्य परमेश्वर. पण बायबल सांगते ज्यावेळेस तो या जगामध्ये आला, तो प्रियानो एका गरीबासारखा तो या जगामध्ये आला. लोकर कातणाऱ्या पुढे जसं एक मेंढरू शांत उभं राहावं तसं येशू ख्रिस्त त्या लोकांसमोर शांत उभा राहिला प्रियानो. गरिबी काय आहे त्याला माहित आहे प्रियानो. ओ प्रियानो, एकदम गरीबासारखा तो आला प्रियानो. ओ, तो स्वर्गामध्ये श्रीमंत होता, परंतु तो या जगामध्ये ज्यावेळेस आला तो एका गरीबासारखा या जगामध्ये आला. बायबल सांगतं की प्रियानो त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी गायीच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. गरीबासारखा तो या जगामध्ये आला प्रियानो. स्वर्गामध्ये तो श्रीमंत होता, परंतु ज्यावेळेस तो भूतलावर आला गरीबासारखा तो या जगामध्ये आला प्रियानो. गायीच्या गोठ्यात त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी जन्म घेतला. लोकर कातणाऱ्या पुढे जसं मेंढरू शांत उभा राहावं तसं तो त्या लोकांसमोर शांत उभा राहिला प्रियानो. हेच तर येशूचं जीवन आहे प्रियानो. आणि म्हणून गरिबी काय आहे त्याला माहित आहे. पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 8वा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये जर वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं की येशूच्या बरोबर ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया प्रभू येशूची सेवा पैशा अडक्याने करायच्या प्रियानो. त्या येशू ख्रिस्ताच्या मिनिस्ट्रीसाठी पैसे लावायच्या प्रियानो. येशू देवाचा पुत्र होता, परंतु ज्यावेळेस तो या जगामध्ये आला प्रियानो, एक कंगालासारखा तो या जगामध्ये आला प्रियानो. ओ, बायबल सांगतं प्रियानो या स्त्रिया त्याला पैशा अडक्याने मदत करायच्या प्रियानो. ओ, पैशाचं कमतरता काय आहे ती त्याला माहित आहे प्रियानो. ज्यावेळेस पेत्र आणि तो एका घरामध्ये होते प्रियानो, त्यावेळेस टॅक्स कलेक्टर त्याच्याकडे आले प्रियानो. जकात गोळा करणारे लोक त्याच्याकडे आले. त्यावेळेस येशूकडे
तो टॅक्स भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते प्रियानो. ओ गरिबी काय आहे त्याला माहित आहे प्रियानो. कंगालपण काय आहे त्याला माहित आहे प्रियानो. आणि म्हणून परमेश्वराच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, आज तुमची सगळी गरज तो पूर्ण करेल जर तुम्ही त्याच्यावर विश्वास करताल प्रियानो. नक्की आज तो तुमचं दुःख आनंदामध्ये बदलून टाकेल प्रियानो. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. परमेश्वराच्या लोकांनो, तो गरीबासारखा या जगामध्ये आला, त्यांनी सगळी गरिबी अनुभवली प्रियानो. आणि म्हणून तुमचं जीवन बदलण्यासाठी तो समर्थ आहे. बायबल सांगतो तो या जगामध्ये येऊन त्याने आमची गरिबी स्वतःवर घेतली आणि त्याचं धनवान पण त्याने आम्हाला दिलं प्रियानो. यासाठी की प्रियानो, आमची गरिबी त्याने यासाठी घेतली की प्रियानो, ओ तुम्ही आणि मी धनवान बनावं प्रियानो. त्याने काय केलं? पवित्र शास्त्र सांगतं, आमची गरिबी त्याने घेतली आणि त्याचं धनवान पण त्यानं तुम्हाला आणि मला दिलं प्रियानो. हालेलुया. ओ 2 कोरिंथीकराचं पत्र 8वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये. 2 कोरिंथीकराचं पत्र 8वा अध्याय आणि 9वं वचन. कोरिंथीकरास 2 पत्र याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन वाचूया आम्ही. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता, तो धनवान असता तुम्हा करता दारिद्र्य झाला. अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्यानं तुम्ही धनवान व्हावे. तुम्ही आणि मी धनवान व्हावं प्रियानो. हालेलुया. प्रियानो, येशूनं काय केलं प्रियानो? त्याची आमची गरिबी त्याने स्वतःवर घेतली यासाठी की प्रियानो त्याने त्याचं धनवान पण तुम्हाला आणि मला द्यावं प्रियानो. देवाची इच्छा नाहीये प्रियानो तुम्ही गरिबीमध्ये जगावं प्रियानो. एका गरीबाचा नाश त्याच्या दारिद्र्यामध्ये आहे प्रियानो. देवाच्या लोकांनो, येशू आमच्यासाठी गरीब झाला यासाठी की त्यानं तुम्हाला आणि मला धनवान पण द्यावं प्रियानो. आणि म्हणून येशूला माहित आहे प्रियानो, कंगालपण काय आहे त्याला माहित आहे प्रियानो. गरिबीचा त्रास, गरिबीची समस्या काय आहे त्याला माहित आहे प्रियानो. कदाचित तुम्ही कंगाल असाल प्रियानो. तुमच्या घरामध्ये लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला कदाचित मिळत नसतील महिनाभरामध्ये प्रियानो. आर्थिक चणचण, आर्थिक समस्या, कर्जबाजारी पण कदाचित तुमच्या घरामध्ये असेल प्रियानो. कर्ज तुमचा पिछा सोडत नसेल. आजच्या सकाळी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करा, त्याच्या प्रेमावर विश्वास करा प्रियानो. आजच्या सकाळी तो तुमचं जीवन नक्की बदलून टाकेल प्रियानो. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. बायबल सांगतं की परमेश्वर ख्रिस्त येशूच्या ठाई तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आजची सकाळ तुमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. आजच्या सकाळी तुमची हर एक गरज परमेश्वर ख्रिस्त येशूच्या ठाई तो पूर्ण करेल प्रियानो. हालेलुया. प्रियानो, गरिबी आम्हाला मारते प्रियानो. गरिबी आम्हाला मारते. प्रेज लॉर्ड. प्रियानो, गरिबी आम्हाला मारते प्रियानो. काही दिवसापूर्वी एका 11 वर्षाच्या मुलाला न्यायाधीशाच्या समोर उभं करण्यात आलं प्रियानो. आणि एक आरोप त्याच्यावर ते लोक लावत होते प्रियानो. त्या मुलावर एका लहान मुलीच्या प्रियानो मर्डरचा प्रियानो आरोप त्याच्यावर होता प्रियानो. आणि त्याने त्याची स्टोरी या प्रकारे न्यायाधीशाला सांगितली. त्याच्यावर कोर्टाने ठपका ठेवला की त्याने त्याच्या बहिणीचं मर्डर केलेलं आहे प्रियानो. आणि त्याने त्याची स्टोरी या प्रकारे न्यायाधीशाला सांगितली. त्याने सांगितलं की सर, या गावामध्ये आम्ही जो हायवेचा ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली आम्ही एक पाल ठोकून आम्ही त्या ठिकाणी आमचं जीवन जगत होतो. माझे वडील ज्यावेळेस होते त्यावेळेस ते काम करायचे आणि रोज आम्हाला उत्तमातल्या उत्तम गोष्टी आणून ते आम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आणि आमचं जे काही आम्हाला हवंय त्या सर्व गोष्टी ते आम्हाला पुरवायचे. परंतु काय झालं, अचानकच माझे वडील मरण पावले. त्यानंतर माझी आई रडायला लागली. माझी आई म्हटली की आता वडील आपल्या घराचा आधार गेल्यानंतर आपण काय खायचं, आपण कसं जगायचं, बास या टेन्शनमध्ये ती आई राहू लागली. आणि काही दिवसानंतर ती आई देखील मरण पावली. गरिबी भयानक आहे प्रियानो. गरिबीचा अंधकार भयानक आहे प्रियानो. कंगालपण कठीण आहे प्रियानो. जे लोक कंगालपणामधून जातात प्रियानो, कर्जबाजारीपणातून जातात, त्यांनाच माहित आहे कंगालपण काय आहे प्रियानो. ओ या कंगालपणा पायी प्रियानो 2 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. आणि त्यानंतर प्रियानो त्या घरात केवळ 2 चिमुरडे मुलं उरले प्रियानो. 11 वर्षाचा हा मुलगा आणि त्याची एक छोटीशी बहीण प्रियानो. ओ प्रियानो, ज्यावेळेस आई वडील दोघं पण या जगाचा निरोप घेऊन निघून गेले प्रियानो, त्यावेळेस ती लहान मुलगी रडायला लागली. त्या मुलीला म्हटलं, दादा, आई वडील होते त्यावेळेस ते आपल्याला रोज अन्न पुरवायचे, आता आपल्याला कोण रोज जेवण देईल? आणि ती लहान मुलगी मोठमोठ्यानं रडायला लागली. दादा, आपण आपले आई वडील गमावले, आता आपल्याला कोण अन्न रोज देईल आणून? त्या मुलानं प्रियानो त्या बहिणीला आपल्या छातीजवळ घेतलं, आलिंगन तिला दिलं प्रियानो. आणि त्याने सांगितलं की ताई, मी तुला कधीच काही कमी पडू देणार नाही. तुला जे पाहिजे ते जेवण मी रोज तुला देईल, तू बिलकुल घाबरू नको. प्रियानो, हा मुलगा रोज सकाळी उठायचा
आणि कामावर जायचा प्रियानो. आणि ज्यावेळेस तो कामावरून यायचा प्रियानो, त्यावेळेस संध्याकाळी त्याच्या हातामध्ये कॅरी बॅगच्या पिशव्या असायच्या आणि ही बहीण वाट पाहत असायची की माझ्या भावानं काहीतरी खाण्यासाठी आणलं असेल. 11 वर्षाचा मुलगा प्रियानो, केवळ त्याचं 11 वर्षाचं वय प्रियानो. दिवसभर तो काम करायचा प्रियानो. आणि ज्यावेळेस संध्याकाळी घरी यायचा त्यावेळेस त्याच्या प्रेमळ बहिणीसाठी प्रियानो त्याने प्रेमानं काहीतरी जेवण आणलेलं असायचं. ती बहीण दिवसभर त्या रस्त्याची वाट पाहत बसायची प्रियानो. या प्रकारे त्या लोकांची स्टोरी होती प्रियानो. आणि काय घडलं माहित आहे प्रियानो, एक दिवस तो भाऊ दिवसभर कामासाठी गेला, परंतु त्याला कुठंच काम मिळालं नाही. तसाच तो रिटर्न आला. आणि रिटर्न आल्यानंतर प्रियानो त्याच्या बहिणीनं पाहिलं की भावाच्या हातामध्ये काहीच नाही, आज जेवण नाहीये, कॅरी बॅग नाही, काहीच त्याच्या हातामध्ये नाहीये. ही बहीण भावाला म्हणाली की दादा, आज मला तू काही खाण्यासाठी आणलं का नाही? त्यानं सांगितलं की ताई, आज मला काहीच काम मिळालं नाही आणि म्हणून ताई मी तुला काही आणू शकलो नाही, मला क्षमा कर. परंतु प्रियानो ती मुलगी छोटी होती, ती रडायला लागली. तिने म्हटलं दादा प्लीज करून मला काहीतरी तू खाण्यासाठी दे, मला खूप भूक लागलेली आहे. दादा प्लीज करून मला काही खाण्यासाठी दे. त्याने सांगितले की ताई मी दिवसभर काम शोधलं पण मला काम कुठेच मिळालं नाही ताई, म्हणून मी तुला आज काही देऊ शकत नाही ताई, प्लीज ताई तुम्हाला क्षमा कर. ती मुलगी मोठमोठ्याने रडायला लागली. तिनं म्हटलं की दादा प्लीज काहीतरी करून मला तो खाण्यासाठी आण. त्याला म्हटलं ताई मी दिवसभर काहीतरी काम पाहण्याचा प्रयत्न केला पण मला कोणीच काम दिलं नाही ताई, मी आज तुला काही आणू शकत नाही, प्लीज मला तू क्षमा कर. परंतु प्रियानो ती चिमुरडी मुलगी मोठमोठ्यानं अधिकच रडायला लागली. आणि त्या भावानं त्याला सांगितलं की माठामध्ये पाणी ठेवलेलं आहे ताई, गार पाणी आहे, प्लीज ते पाणी आजचे दिवस तू पे. आणि तुझी भूक आहे त्याद्वारे मरली जाईल भूक, तुला भूक लागणार नाही ताई, प्लीज करून त्या पाण्यावर तुझी जी भूक आहे ती भूक तू काढ. प्रियानो परंतु ती लहान मुलगी होती, ती अधिकच जोरजोराने रडायला लागली. हा मुलगा विचलित झाला प्रियानो आणि याला वाईट वाटलं, याला राग आला प्रियानो. आणि म्हणून तो भीती दाखवण्याचा तिला प्रयत्न करायला लागला. आणि त्याने एक काठी घेतली, शेजारी एक काठी होती मोठी, ती काठी घेतली आणि तिला भीती दाखवण्यासाठी त्याने ती काठी तिच्या डोक्यावर मारली. आणि त्याने सांगितलं, त्यानं म्हटलं की ताई तू शांत राहा, मी उद्या तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊन येईल. आणि जसं त्याने तो प्रियानो जी काही स्टिक होती ती स्टिक त्या मुलीच्या डोक्यावर मारली. ऑन द स्पॉट ती लहान मुलगी खाली पडली आणि ती मरण पावली. त्या मुलानं न्यायाधीशाला सांगितलं की गरिबीमुळं माझ्या परिवाराचा अंत झाला. सर गरिबी एक अंधकार आहे. 11 वर्षाचं केवळ त्याचं वय प्रियानो, परंतु मर्डरच्या त्या गुन्ह्याखाली त्याला जेलमध्ये उभं करण्यात आलं प्रियानो. गरिबीचा अंधकार भयानक आहे प्रियानो. आजच्या सकाळी कदाचित तुम्ही गरिबीचा सामना करत असाल प्रियानो, तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील, तुम्ही कर्जबाजारी असाल प्रियानो. आजच्या सकाळी येशूकडे या प्रियानो. येशूला माहित आहे कंगालपण काय आहे ते प्रियानो, गरिबी काय आहे ते त्याला माहित आहे प्रियानो. ज्यावेळेस मी सांगितलं तुम्हाला की जकातदार लोक ज्यावेळेस मंदिराचा कर गोळा करण्यासाठी आले त्यावेळेस त्याच्याकडे प्रियानो तो कर भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. कंगालपण काय आहे ते त्याला माहित आहे प्रियानो. आणि म्हणून आजच्या सकाळी तो तुम्हाला आर्थिक आशीर्वाद देण्यासाठी समर्थ आहे. केवळ त्याच्यावर विश्वास करा प्रियानो, केवळ त्याच्यावर विश्वास करा, तो तुमच्या जीवनाची स्टोरी बदलून टाकेल. आजच्या सकाळी प्रियानो त्याच्याकडे या. बायबल सांगते की परमेश्वर ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे तुमची सर्व गरज पूर्ण करेल. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. येशू नक्की तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. या सगळ्या ट्रायल मधून तो गेला प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये बायबल सांगतं की भूक काय आहे त्याला माहित आहे प्रियानो, भुकीचा अंधकार काय आहे त्याला माहित आहे प्रियानो. भूक खूप कठीण आहे प्रियानो. काही दिवसापूर्वी उन्हाळ्याचा दिवस होता प्रियानो आणि आम्ही सर्वजण घरामध्ये झोपी गेलो होतो. त्यावेळेस प्रियानो आम्ही सर्वजण गाढ झोपलो होतो आणि एक आवाज आम्हाला आला प्रियानो. एक स्त्री होती, तिच्या बरोबर एक छोटासा मुलगा होता प्रियानो. आम्ही सर्वजण गाढ झोपलेलो होतो पण ती मोठ्यानं ओरडत होती, प्लीज करून मला कोणीतरी काहीतरी खाण्यासाठी द्या. त्या बाईला खूप भूक लागली होती प्रियानो. छोटंसं मूल पण तिच्या कमरेवर होतं प्रियानो, तिच्या जवळ होतं आणि मोठमोठ्यानं प्रियानो ती ओरडत होती की मला भूक लागलेली आहे. भुकेचा अंधकार कठीण आहे प्रियानो. गरिबाचा नाश त्याच्या गरिबीमध्ये आहे प्रियानो. देवाच्या लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही जर गरिबीचा सामना करत असाल तर येशूकडे या. येशूने तुमची आणि माझी गरिबी स्वतःवर घेतली यासाठी की त्याचं धनवान पण त्यानं तुम्हाला आणि मला द्यावं प्रियानो. भूक काय आहे त्याला माहित आहे. बायबलमध्ये मार्क शुभवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 12 ते 13 वचन जर आम्ही वाचलं तर बायबल सांगते की येशू त्या वाटेनं जात असताना सकाळीच त्याला भूक लागली आणि तो अंजिराच्या झाडाकडे काहीतरी त्या अंजिराच्या झाडाकडून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्या ठिकाणी गेला. पण पवित्र शास्त्र सांगतं
त्या झाडाला पाल्याखेरीज काहीच मिळालं नाही. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, त्याला भूक काय आहे ते माहित आहे प्रियानो, त्याला तहान काय आहे ते माहित आहे. पवित्र शास्त्रामध्ये योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, येशू वधस्तंभावर असताना त्याला तहान लागली. त्याला म्हटलं, मला तहान लागलेली आहे. देवाच्या लोकांनो, तहान काय आहे त्याला माहित आहे, भूक काय आहे त्याला माहित आहे प्रियानो. पवित्र शास्त्रामध्ये यमनाच्या पुस्तकामध्ये 19वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये असं म्हटलंय की त्याचं वस्त्र काढून घेण्यात आलं. त्या दुष्ट लोकांनी त्याच्या अंगावर वस्त्र सुद्धा ठेवले नाही प्रियानो. आपापसात त्याने येशूची वस्त्र वाटून घेतले. येशू विवस्त्र त्या वधस्तंभावर होता प्रियानो. वस्त्र नसणं काय आहे ते त्याला माहित आहे प्रियानो. कदाचित तुम्हाला घालण्यासाठी चांगल्या प्रकारचे पोशाख नसतील प्रियानो. पोशाख नसणं काय आहे ते त्याला माहित आहे, कारण की या सगळ्या ट्रायल मधून प्रभू येशू ख्रिस्त प्रियानो गेलेला आहे. कदाचित हे जग तुम्हाला प्रियानो तुमच्यापासून तोंड फिरवत असेल, येशू सुद्धा या ट्रायल मधून गेला. यशाचं पुस्तक 53वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलंय की लोक त्याच्यापासून आपले तोंड फिरवत होते. विश्वासा मालक प्रियानो, हो, एवढ्या कंडिशनला तो तुमच्या आणि माझ्यासाठी गेला प्रियानो की लोक त्याला पाहून तोंड फिरवायला लागले प्रियानो. वस्त्र नसणं काय आहे त्याला माहित आहे प्रियानो. भूक काय आहे त्याला माहित आहे. तहान काय आहे त्याला माहित आहे. आणि म्हणून मनुष्याची प्रत्येक गरज त्याला माहित आहे प्रियानो. देवाच्या लोकांनो, आजच्या सकाळी नक्की परमेश्वर तुमची मदत करेल. तुमच्या ज्या पण काही गरजा आहेत ख्रिस्त येशूच्या ठायी तो पूर्ण करेल. केवळ त्याच्या पुत्रावर विश्वास करा प्रियानो. येशूनं या जगामध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी अनुभवल्या प्रियानो. आणि म्हणून तुमचं दुःख त्याला माहित आहे. आजच्या सकाळी प्रियानो, जर तुम्ही त्याला आबा बाप्पा म्हणून हाक मारताल, जर तुमच्या समस्या तुम्ही सांगण्यासाठी सुरुवात करताल, लगेच तो समजेल प्रियानो की तुम्हाला काय हवंय. पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलंय की आम्ही मागण्याच्या अगोदर त्याला सगळं काही माहित आहे प्रियानो. हालेलुया. एवढ्या मोठ्या विश्वासा मालक, परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी एका गरीबासारखा तो या जगामध्ये आला प्रियानो. ओ, ज्यानं बायबलमध्ये असं म्हटलंय प्रियानो, बायबलमध्ये त्याच्याबद्दल असं म्हटलंय, स्तोत्र 24:1 मध्ये त्याला सर्व पृथ्वीचा मालक म्हटलेला आहे, सर्व सृष्टीचा मालक. ओ, हग्गाई 2:8 मध्ये प्रभू म्हणतो की सोनं माझं आहे, रूप माझं आहे. असा परमेश्वर प्रियानो या जगामध्ये ज्यावेळेस आला, तो एका गरीबासारखा आला प्रियानो. त्याने सगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला, मनुष्याच्या जीवनाचा सखोल त्याने अभ्यास केला प्रियानो. आणि म्हणून आजच्या सकाळी तो तुमची मदत करू शकतो प्रियानो. त्याला माहित आहे गरिबी काय आहे, त्याला माहित आहे भूक काय आहे, त्याला माहित आहे तहान काय आहे प्रियानो. ओ, सर्व त्या सिच्युएशन मधून तो गेला. आजार काय आहे ते त्याला माहित आहे प्रियानो. तुम्ही कदाचित आजच्या सकाळी आजारी असाल प्रियानो, तुम्ही रडत असाल तुमच्या आजारामुळे प्रियानो. घाबरू नका, त्याला माहित आहे आजार काय आहे, त्याला माहित आहे प्रियानो. बायबल सांगते की तो वधस्तंभावर असताना त्याने आपल्या अंगावर 39 फटके खाल्ले प्रियानो. 39 फटके त्याने खाल्ले प्रियानो. 39 फटके त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी, ओ, आमच्या आजारासाठी त्याने खाल्ले. बायबल सांगतं, पेत्राच्या पुस्तकामध्ये पहिल्या पत्रामध्ये सांगतं प्रियानो, पेत्राच्या पत्रामध्ये बायबल सांगतं की प्रियानो, तुम्हाला आणि मला आरोग्य देणारी शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताला झाली प्रियानो. तुम्हाला आणि मला प्रियानो आरोग्य देण्यासाठी त्याने फटके आपल्या अंगावर सहन केले. त्याला बसलेल्या मारानं तुम्ही निरोगी झालात, पवित्र शास्त्र सांगतं. आणि म्हणून आजच्या सकाळी प्रियानो, तुमची प्रत्येक गरज येशूला माहित आहे. कदाचित तुमच्या घरामध्ये प्रियानो नाना प्रकारच्या गरजा, ओ प्रियानो, अशा काही गरजा असतील की तुम्ही म्हणत असाल हे कोणी पूर्ण करू शकत नाही. आजच्या सकाळी येशू ती गरज पूर्ण करू इच्छित आहे. आजच्या सकाळी प्रियानो तुम्हाला काय हवंय, जे काही हवंय ते तुम्ही त्याला मागू शकता प्रियानो. बायबल सांगतं ख्रिस्त येशूच्या ठायी आमची प्रत्येक गरज तो पूर्ण करेल. आजची सकाळ आमच्यासाठी आशीर्वादाची सकाळ आहे. आजच्या सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, नक्की परमेश्वर जसं तुम्ही प्रार्थना करताल तुमची प्रत्येक गरज तो पूर्ण करेल प्रियानो. आजच्या सकाळी त्याच्या चरणाजवळ या प्रियानो. आपलं हृदय त्याच्या समोर खोला, त्याला आपलं मनोगत पाण्यासारखं होता प्रियानो. तुमच्या परिवारातील समस्या, तुमच्या जीवनातील समस्या तुम्ही त्याला सांगा. आणि आजच्या सकाळी पहा, माझा येशू तुम्हाला सगळ्या समस्येतून सोडवेल प्रियानो. बायबलमध्ये स्तोत्र 34:8 मध्ये बायबल सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे त्याचा अनुभव घेऊन पहा. आजची सकाळ त्याचा अनुभव घेण्याची सकाळ आहे. आजच्या सकाळी जर तुम्ही त्याच्यावर विश्वास करताल प्रियानो आणि त्याला हाक मारताल, नक्की येशू तुमची मदत करेल. ख्रिस्त येशूच्या ठायी तुमच्या सर्व गरजा तो पूर्ण करेल. चला तर आजच्या सकाळी जो परमेश्वर आमच्या गरजा पूर्ण करणार आहे, जो परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार आहे,
ओ त्याला आम्ही हाक मारूया. आम्हाला आत्महत्या करण्याची गरज नाहीये प्यानो. आमच्या प्रत्येक गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई तो पूर्ण करेल. आणि म्हणून आपलं हृदय त्याच्या समोर खोला प्यानो आणि त्याला हाक मारा. त्याला हाक मारा. येशूच्या नावात परमेश्वराच्या चरणाजवळ या आणि त्याला हाक मारा आणि प्रार्थना करा. नक्की देव तुमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करेल. प्रेज लॉर्ड. आजच्या सकाळी त्याला हाक मारा प्रियानो. आजच्या सकाळी नक्की प्रभू येशू ख्रिस्त तुमची प्रार्थना ऐकेल प्रियानो. जिथं तुम्ही बसलेला आहात प्रियानो, ओ हृदयपूर्वक त्याला हाक मारा प्रियानो. परमेश्वर नक्की तुमची प्रार्थना ऐकेल. तुमच्या परिवाराला तो बदलेल प्रियानो. तुमच्या जीवनाची सगळी कथा, सगळी स्टोरी तो बदलून टाकेल. आजच्या सकाळी केवळ त्याला हाक मारा. केवळ प्रभू आणि तुम्ही, ओ तुमच्या सगळ्या गरजा तो पूर्ण करेल. आपले डोळे बंद करा. जिथं कुठे तुम्ही बसलेले आहात, प्रभूचं सामर्थ्य तुमच्यासाठी उपलब्ध आहे. आजच्या सकाळी खऱ्या हृदयापासून जर तुम्ही प्रार्थना करताल तर देव प्रत्येक तुमची समस्या सोडवेल. तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या गरजा तो पुरवेल. तो आमचा पुरवठा अधिकारी आहे. ओ दावीद म्हणतो, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. आजच्या सकाळी त्या परमेश्वराला मेंढपाळ बनवा. आजच्या सकाळी त्या परमेश्वराला हाक मारा. नक्की तो तुमची मदत करेल. नक्की तो तुमचं सहाय्य करेल. हालेलुया. धन्यवाद येशू. तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को, तेरी महिमा का बादल घेरे इस जगह को, हे यीशु तू छू ले हम सभी को, हे यीशु तू छू ले हम सभी को. स्वर्गीय पित्या, येशूच्या नावात त्या लोकांना मी तुझ्या समोर आणतो लॉर्ड. आजच्या सकाळी तुझं प्रेमळ हृदय या लोकांसाठी खोल लॉर्ड. आजच्या सकाळी तुझं वचन या लोकांना मी सांगितलेलं आहे की परमेश्वर ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे तुमच्या सगळ्या गरजा तो पूर्ण करेल. लॉर्ड, आजच्या या सकाळी मी प्रार्थना करतो, अनेक लोक जे मला ऐकत आहेत प्रभू, ते गरजवंत आहेत लॉर्ड. वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या गरजा असतील लॉर्ड. प्रभू येशू, त्यांची गरज तुला ठाऊक आहे लॉर्ड. मास्टर, त्या लोकांसाठी तुझं प्रेमळ हृदय खोल लॉर्ड. आज जे काही त्यांना हवंय त्यांच्या परिवारासाठी, जी योग्य गोष्ट आहे येशूच्या नावात ती त्यांना प्राप्त होऊ दे. प्रभू येशू, तू मत्ती 7:7 मध्ये असं म्हटलंस, मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. आजच्या या सकाळी ते तुला मागत आहेत लॉर्ड. सो मास्टर प्लीज त्यांच्यासाठी तू खेळवळ्यानं भरून ये बापा. आजच्या सकाळी त्यांचं जीवन बदलून टाक. त्यांची व्यक्तिगत प्रार्थना तो ऐक लॉर्ड. आजच्या सकाळी जे लोक हृदयपूर्वक प्रार्थना करत आहेत लॉर्ड, मास्टर त्यांची प्रार्थना ऐक लॉर्ड. आजची प्रार्थना त्यांचं जीवन बदलू दे लॉर्ड. मास्टर, मी प्रार्थना करतो, तरसनं भरून ये या लोकांसाठी, तरसनं भरून ये या लोकांसाठी. तुझं हृदय खोल बापा या लोकांसाठी. मास्टर, ज्या ज्या लोकांच्या आर्थिक समस्या